सालाबादाप्रमाणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमासाठी तालुक्यामधील विविध शाळांतून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो। त्याचबरोबर त्या पालकांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी हा प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल पालकांचं पण या ठिकाणी मी अभिनंदन करतो। खरं म्हणजे दरवर्षीप्रमाणे व्याख्याते बोलवले जातात मार्गदर्शनासाठी, अनेक कार्यक्रम आतापर्यंत झाले, परंतु आजचा हा कार्यक्रम विशेष ठरला। त्याचं कारण असं की सावित्रीने सत्यवानाला स्वर्गातून आणलं आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमामध्ये सत्यवानाने या सर्व विद्यार्थ्यांना केंद्रभर नेण्यासाठी मार्गदर्शन केलं। त्याबद्दल या सत्यवानांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि त्यांना आणण्याचं काम धसाडे सरांनी केलं। कारण धसाडे सरांनी विनंती केली होती, मागच्या एखाद्या कार्यक्रमात मी त्यांच्या गेलो त्यावेळेला पण व्याख्याते चांगले होते, पण मी म्हणालो का तेच विद्यार्थी असतील त्याच्यामुळे आपल्याला सुंदर व्याख्याते आपल्याला पाहिजे आणि ते व्याख्याते या ठिकाणी त्यांनी आपल्याला आणले, त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। खरं म्हणजे या ठिकाणी सत्यवान सरांनी जे मार्गदर्शन केलं ते म्हणजे प्रॅक्टिकल होतं। बऱ्याच वेळेला व्याख्याते येतात, आपण ऐकतो, एकाने ऐकतो, एकाने सोडून देतो। ते काल संध्याकाळी माझ्याकडे आले आणि ते सूचना केली की माझं व्याख्यान हे प्रॅक्टिकल असते, त्याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही वही दिली पाहिजे, पेन दिला पाहिजे, तरच त्याचा उपयोग होईल, अन्यथा उपयोग शून्य आहे। आणि त्याच्याप्रमाणे आपण या ठिकाणी ती कार्यवाही केली। सर्वांना या ठिकाणी बुक्स बनवलं, पालकांनी पण म्हणजे लेखन करून घेतलं। मला वाटतं मी पण संपूर्ण लेखन या ठिकाणी करून घेतलेलं आहे, कारण माझं पण अज्ञान होतं। कारण केंद्रासाठी वेगळा दाखला लागतो हे मला सुद्धा माहीत नव्हतं आणि त्या संदर्भात मार्गदर्शन या ठिकाणी केलं, ते अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याच्यामुळे पालकांना विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे तर तो दाखला तुम्ही मिळवला पाहिजे, कारण जर केंद्रामध्ये आपल्या नोकऱ्या मिळवत असतील तो अत्यंत महत्त्वाचा दाखला आहे। तो दाखला मिळवण्यासाठी हे मार्गदर्शन आहे ते पण आपल्या लक्षात राहील आणि पहिलंच मार्गदर्शन अशा प्रकारचे आहे माझ्या आयुष्यामधलं। माझ्या आयुष्यामध्ये मी ऐकलेलं हे पहिलं मार्गदर्शन आहे आणि त्या संदर्भामध्ये आयएसच्या संदर्भामध्ये जे उदाहरण दिलं सर आपण, माझ्या वडिलांची मला आठवण झाली। माझ्या वडिलांनी मी जेव्हा दुसरीला होतो, हुशार विद्यार्थी म्हणून दुसरीतून मला चौथीला देतो, तिसरी काढली। त्याच्यानंतर का काढली हा प्रश्न मला नंतर कळला। ते म्हणाले की आयएस साठी वय 21 वर्ष असते। सुरुवातीच्या काळामध्ये आपण 21 ते 30 वर्षाचं सांगितलं, त्यावेळेला 21 वर्ष वय होतं। 3च वेळा ती परीक्षा देता येत होती आणि त्यांना त्यांची इच्छा होती की मी आयएस व्हावं, म्हणून 1 वर्ष त्यांनी त्या ठिकाणी वाचवलं। त्याच्यानंतर मी एसएससी झालो। एसएससी ज्यावेळेला 11वी एसएससी होती त्यावेळेला तुम्ही सांगितलं का फिजिक्स केमिस्ट्री त्यासाठी आवश्यक असते। 11वीला असताना मी फिजिक्स केमिस्ट्री घेतलं, त्यावेळेला इंग्लिश किंवा इतिहास घेऊन पण आपला 11वी होता येत होता। तर त्यांची इच्छा होती की तो तुम्ही डॉक्टरेट झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे, त्यापेक्षा आयएस झालं पाहिजे। फिजिक्स केमिस्ट्री मी घेतली, मला 79% मार्क पडले, डिस्टिंक्शन मला त्या विषयामध्ये मिळालं फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये। परंतु वडिलांचा अपघात झाला, अपघात झाल्यामुळं मला आयएस होता आलं नाही, डॉक्टर सुद्धा होता आला नाही। त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला डॉक्टरसाठी 500 रुपये मानसिक फी होती आणि वडिलांना पगार फक्त 439 रुपये होता, त्यामुळे मला काही आयएस होता आलं नाही। परंतु कैलासवासी मित्रकडे त्यांचा इथं फोटो आहे, त्यांनी मला बँकेत लावलं। 18व्या वर्षी मी एसएससी झालो, बँकेत लागलो, परंतु आपला आयएस होता आला नाही। आपण बँकेचा सर्वोच्च पदावर मिळाला पाहिजे, त्यासाठी सर्व प्रकारच्या परीक्षा मी दिल्या आणि मी बँकेचा सर्वोच्च अधिकारी म्हणून एमडी म्हणून त्या बँकेतून भेटला। विद्यार्थ्यांना सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे, या ठिकाणी सरांनी सांगितलं की आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। आपण बघितलं भाषेची अडचण येत नाही, आपल्याला वयाची अडचण येत नाही, आपल्याला परिस्थिती सुद्धा अडचण येत नाही। कशी येत नाही तर
आपण विद्यार्थी आय एस अधिकाऱ्यांचे मोटिवेशनल स्पीच जर ऐकत असाल, जर तुम्ही विश्वास नांगरे पाटलांचं मोटिवेशनल स्पीच जर ऐकलं असेल, तर त्यांनी सांगितलं की मला इंग्रजी येत नव्हतं. मी जेव्हा परीक्षेत गेलो वायासाठी त्यावेळेला मी सांगितलं की मला इंग्रजी चांगलं बोलता येत नाही. मराठीतून त्यांची इंटरव्ह्यू दिली आणि ते आय झाले. म्हणजे तुम्हाला इंग्रजी येत नसलं, मराठीतून तुम्ही बोलला तरी तुम्ही आय होते होऊ शकता. म्हणजे भाषेची अडचण आपल्या या ठिकाणी येऊ शकत नाही. त्याच्यानंतर परिस्थितीची अडचण येऊ शकत नाही. अमीन नावाचा एक विद्यार्थी गुजरातमधला आय एस झाला. त्याचे वडील इलेक्ट्रिशियन होते. आई एका कॅटरर्सकडं चपात्या भाजण्याचे काम करत होती. अभ्यास केला, जिद्द होती आणि तो मुलगा सुद्धा आय झाला. म्हणजे परिस्थितीची अडचण आपल्याला येत नाही. फक्त आपल्याकडे काय पाहिजे, जिद्द पाहिजे, जिज्ञासा पाहिजे आणि कठीण परिश्रम करण्याची, मेहनत घेण्याची आपण मेहनत केली पाहिजे. मेहनत करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर वयाची अडचण येत नाही. अंबिका नावाची एक अधिकारी आय एस झालेली आहे कर्नाटकमध्ये. तर ती अधिकारी एका कॉन्स्टेबलची विषय, तिचे मिस्टर कॉन्स्टेबल होते. सरांनी सांगितलं, सरांनी तर हवालदार कोण असतो कॉन्स्टेबल असं ती पण कशी काही सांगितली. तर ते एका कार्यक्रमासाठी ती कॉन्स्टेबलच्या बरोबर कार्यक्रमासाठी गेली. कार्यक्रमासाठी गेले असताना एका तरुण आय एस अधिकाऱ्याला त्यांच्या निवडाने सॅल्यूट मारला. यांचं वय 40 वर्ष आणि तो आय एस अधिकारी 20 वर्षाचा. तिने घरी जाऊन प्रश्न विचारला का एका 20 वर्षाच्या अधिकाऱ्याला तुम्ही सॅल्यूट मारला, कारण काय? तर ते म्हणजे अधिकारी, म्हणजे अधिकारी कसे झाले? तर तिने सांगितलं ते आय एस झाले, आय एस होऊन ते अधिकारी झाले. हे महिलेने आय एस होण्याचा प्रयत्न केला. पहिल्या चान्समध्ये ती नाही उत्तीर्ण झाली. दुसऱ्यांदा ती बसली आणि ती आय एस झाली. आय एस झाली तेव्हा तेव्हा 2 मुलं होती. लक्षात घ्या, वयाची सुद्धा अडचण येत नाही. पण त्यासाठी प्रयत्न करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तो प्रयत्न या ठिकाणी करावा. शहापूर तालुक्याचं एक उदाहरण देतो. या ठिकाणी जाफरी नावाचे डॉक्टर होते, डेंटिस्ट होते. ते आय एस झाले. 9 वेळा परीक्षा दिली, नापास झाले. 10व्या वेळेला ते पास झाले. म्हणजे आय एस माणूस होऊ शकतो, पण कठीण परिश्रम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. तो या ठिकाणी करावा. आणि ते सगळ्या परीक्षा आपण कशा द्याव्या, कशा प्रकारे आपण त्याचं नियोजन करावं. पालकांना माझी विनंती आहे की या ठिकाणी सत्यवान सरांचे मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं की माझा मोबाईल आहे, मोबाईल सगळ्यांना उपलब्ध आहे. तुम्हाला काय मार्गदर्शन पाहिजे असेल ते देण्याचा मी प्रयत्न करेन. ते मार्गदर्शन निश्चितच या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. मला वाटतं आपल्या शहापूर तालुक्यातला एक पण माणूस केंद्रामध्ये नाही. असतील थोडेफार असतील तर मला माहीत नाही. परंतु त्यांनी सांगितलं 12वी झालेल्या विद्यार्थी सुद्धा केंद्रामध्ये या ठिकाणी त्यांना नोकरी मिळू शकते. तर ह्या ज्या सर्व कन्सेप्ट आहेत त्या पालकांनी घेतल्याचं मी ते निवडून घेतलेलं आहे. भविष्य काळामध्ये मी त्याचं मार्गदर्शन करेन. कॉलेजमध्ये ज्या ज्या वेळेला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी या कन्सेप्ट आणि क्लिअर करण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करत असतो. शेवटी मी तुम्हाला सांगेन की नार्वेकर म्हणून आपल्याकडे कलेक्टर होते. सगळ्यांनी सांगितलं कलेक्टरसाठी काय परीक्षा असते, कसं आपण कलेक्टर होऊ शकता. त्यांना एकदा कॉलेजच्या कार्यक्रमासाठी आम्ही बोललो होतो. नार्वेकर साहेबांना जसं बोलवलंय, सत्यवान साहेबांना जशी बोलवलंय तसं नार्वेकर साहेबांना सुद्धा आम्ही त्या कार्यक्रमाला बोललो होतो. आणि त्याने सांगितलं की तुम्ही मुलगाला मार्गदर्शन करा, तुम्ही कसं घडलं हे सांगा. त्यांनी सांगितलं की मी 12वी झालो. 12वी झाल्यानंतर वडिलांचा आग्रह होता की तुम्ही सायन्सला जा. ते मला काही येतच नव्हतं. माझी सायन्स जायची इच्छा नव्हती. पण वडिलांच्या दबावाखाली मी सायन्सला गेलो. सायन्सला गेलं तर चक्क नापास झालो. नंतर मी विचार केला आर्ट्सला गेलो. आर्ट्सला ॲडमिशन घेतलं आणि आर्ट्सला ॲडमिशन घेऊन त्याच्यानंतर मी आय झालो. सगळ्यांनी सांगितलं की 3 नंबरला जातात ना, 1 नंबरला सायन्स, 2 नंबरला कॉमर्स, 3 नंबरला आर्ट्स. तर आर्ट्सनी सुद्धा नाराज होण्याची काही गरज नाही. तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकता. पण त्यासाठी जिद्द असणे गरजेचं आहे. ती जिद्द तुम्ही या ठिकाणी ठेवली पाहिजे. तो ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा. मी शेवटी एकच उदाहरण देईन. आपण टांग्याचा घोडा बघतो ना, त्याला तुम्ही कानाला डोळ्यांना झापडे लावलेले असतात. का लावलेले असतात? तर त्याने समोरच चाललं पाहिजे. डावीकडे बघायचं नाही, उजवीकडे बघायचं नाही. विद्यार्थ्यांनी वर्धिकामध्ये अभ्यास करताना जो परत
त्यांचे 20 वर्ष पूर्ण होत नाही, जोपर्यंत अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत एकच निश्चित केलं पाहिजे, फक्त अभ्यासात उजवीकडे बघायचं नाही, डावीकडे बघायचं आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा, तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हा. या ठिकाणी आपण आलात, विद्यार्थी विनयशील असतात, विद्यार्थी पापभीरू असतात, विद्यार्थ्यांची मनोवृत्ती मांगलिक असते आणि त्या मांगलिक लोकांचा पाय या समाजसंघामध्ये लागलेला आहे. त्याच्यामुळं मांगलिक कार्य या ठिकाणी घडते. बऱ्याच वेळेला बोललं जाते काही काही ठिकाणी समाजसंघात चाललं तरी काय, समाजसंघात सर्व चांगलं चाललेलं आहे आणि चांगलंच होईल. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला, पुन्हा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि वेळोवेळी असे कार्यक्रम या ठिकाणी केले जातील आणि त्या माध्यमातून या समाजसंघाच्या मार्फत शहापूर तालुक्यातील सर्व जाती धर्मातील शेतकरी असतील, विद्यार्थी असतील यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला जाईल. फक्त आपलं सहकार्य या ठिकाणी आपल्याला, आपलं सर्वांचं सहकार्य आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहे. तेवढी फक्त अपेक्षा व्यक्त करतो.